नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 7 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 13 मार्च बुधवार, काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। यामध्ये अहमदनगर शहराच्या नामांतराबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। अहमदनगरचं नामांतरण करावं अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती। विविध पक्षाच्या नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून याबाबत मागणी केली जात होती। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव अहमदनगरला देण्यात यावं अशी मागणी केली जात होती। अखेर सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे। राज्य सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अहमदनगर शहराचं नामांतरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आजपासून त्यांच्या मंत्रालयीन दालनाबाहेर लिहिलेल्या नावात बदल करण्यात आला असून ते एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे असे करण्यात आले आहे। माणसाला जन्म देण्यापासून त्याला मोठे करून स्वतःच्या पायावर उभे करण्यात वडिलांच्या बरोबरीनेच आईचा देखील तेवढाच वाटा असतो। तिचं श्रेय तिला मिळावे यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे। समाजात वडिलांएवढेच आईचे महत्त्व देखील अधोरेखित व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः सुरू केली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। ठाणे महापालिकेच्या 2024-25च्या अर्थसंकल्पात परिवहन उपक्रमाच्या बसमधून 60 वर्षांवरील नागरिकांना विनामूल्य प्रवास, महिलांना तिकिटात 50% सवलत, बसमधील डाव्या बाजूची आसने महिलांसाठी राखीव ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आयुक्त अभिजित बांगर यांनी केली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। एकीकडे मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात 200 पेक्षा अधिक उमेदवार उभे करण्यासाठी बैठका सुरू असतानाच आता माजी मंत्री बच्चू कडू यांनी देखील अशीच भूमिका घेतली आहे। प्रत्येक मतदारसंघात मी खासदार या अभियानाअंतर्गत 300 ते 400 उमेदवार उभे करणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले आहेत। त्यांच्या या भूमिकेने निवडणूक आयोगाची चिंता वाढण्याची शक्यता आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगात प्रभावशाली होण्यासाठी देशातील युवा पिढीने शिक्षणाबरोबरच कौशल्य प्राप्त करणे ही काळाची गरज आहे। सध्या 100 महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत। या केंद्रांना आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्र असे नाव देण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। लवकरच 1000 महाविद्यालयांमध्ये ही केंद्रे सुरू होणार असून या उपक्रमाचा लाभ महाविद्यालयातील युवक आणि युवतींनी घ्यावा असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे।